Would you like to learn next topic? Would you like to learn next topic? Yes, please. Yes, please. Suppose someone came in our house, then we should ask, would you like some tea or coffee? Or would you like some water? Would you like a kappa? Kappa means a cup of tea. Local language मध्ये kappa म्हणतात. Kappa means cup of tea. Would you like some cup of tea, or would you like cup of tea or cup of coffee? If you want it, you should ask, you should tell him, yes, please. If you don't, no, thanks. No, thanks. Is it okay? If someone asks you, would you please give me a book? Yes, please. Yes, please. Please and excuse me. These are the magic words in English. It shows the politeness. So we should always use them. Okay? So without grammar, I will try to teach you thousands of sentences within 15 minutes. Within 15 minutes. So are you ready for that? Yes. Really? Yes. Okay. Pen. तो बोलत, चालत, खेळत, नाचत, येत, जात. ओके. Okay, you have to remember only two things. Bolat, speaking. T means ing. T means, हा त म्हणजे काय आहे? त म्हणजे काय? You will go to jail and chakki pissing and pissing and pissing. Indians like ing. In every sentences they use, or they would like to use ing, but when we should use ing? When a particular action is going on. When a particular action is going on, we can use ing to the verb form. If the action is going on in present, M is our VING. V means verb. If the activity was going on, means in past, then was were going on. If the activity will be happen in future, then shall be will be VING. Okay. So if I say बोलत आहे, M is our speaking. Are you getting the point? बोलत आहे, M is our आहे, त आहे, M is our VING. बोलत आहे. बोलत आहे means M is our speaking. बोलत होता. बोलत होता. Was were speaking. बोलत असणार. Shall be will be speaking. मी बोलत आहे. मी बोलतो. I speak. मी बोलत आहे. I am speaking. मी बोलत होतो. I was speaking. आम्ही बोलत असणार. वी बोलत असणार. त shall be speaking.
स्पीकिंगच्या जागेवर कोणताही शब्द वापरा. स्पीकच्या जागेवर कोणताही शब्द वापरा. फॉर एक्झाम्पल, मी बोलत आहे, आय एम स्पीकिंग. आम्ही बोलत आहोत, वी आर स्पीकिंग. आर सायलेंट असतो. वी आर स्पीकिंग. वी आर तो र. वी आर स्पीकिंग. तुम्ही बोलत आहात, यू आर स्पीकिंग. थोडं स्पीडली. ते बोलत आहेत, तो बोलत आहे, ती बोलत आहे, ते बोलत आहेत. राम बोलत आहे, राम बोलत नाहीये. राम इज नॉट स्पीकिंग. ती बोलत नाहीये. आम्ही बोलत नाहीये. मी बोलत नाहीये. ते इंग्रजी बोलत नाहीयेत. म्हणजे ॲट द प्रेझेंट मोमेंटला बोलत नाहीयेत असं. ओके. वर्कर्स काम करत नाहीयेत. वर्कर्स आर नॉट वर्किंग. वर्किंग नाही, वर्किंग. वर्कर्स आर नॉट वर्किंग. ओके. मॅडम बोलत आहेत, मॅडम इज स्पीकिंग. आम्ही ऐकत आहोत, मी शिकवत आहे, तुम्ही शिकत आहात. वी आर लर्निंग, वी आर लिसनिंग. ओके. मला समजत आहे, आय एम अंडरस्टँडिंग. समजत आहे, ती प्रोसेस सुरू आहे आता समजण्याची. ओके. म्हणजे एखादी क्रिया आता सुरू आहे. आय एम अंडरस्टँडिंग. ओके. ती नाचत आहे. पुढे जे पण वाढवायचे ना ते पुढे वाढवा. येतं लक्षात. ती खर्डे मॅडम उत्तर देत आहेत. खर्डे मॅडम इज गिविंग आन्सर किंवा खर्डे मॅडम इज आन्सरिंग, दोघं चालेल. मी झाडांना पाणी टाकत आहे. ट्रान्सलेशन करायचे नाही. आय एम गिविंग वॉटर पण चालेल किंवा आय एम वॉटरिंग टू द प्लांट. वॉटरिंग पण चालेल. वॉटर इज अ नाऊन पण त्याला वर्ब म्हणून पण वापरतात. आय एम वॉटरिंग द प्लांट. किंवा मी पाणी टाकत नाहीये. आय एम नॉट वॉटरिंग द. मी पाणी टाकत आहे का? मी पाणी टाकू शकतो का? कॅन आय वॉटर द प्लांट. ओके. पाणी टाकत आहे का? मी पाणी टाकत आहे का? एम आय वॉटरिंग द वॉटर. तुम्ही बोलत आहात का? आर यू स्पीकिंग. तू ऐकत आहे का? आर यू लिसनिंग. क्रिया सुरू आहे आता, लक्षात घ्या. ओके. हेच जर आपल्याला पास्टमध्ये करायचं असेल तर फक्त या ठिकाणी काय करणार आपण? वॉज वेअर वापरणार. मी बोलत होतो, आय वॉज स्पीकिंग. ती बोलत होती, शी वॉज स्पीकिंग. ती नाचत होती, शी वॉज. मला समजत होतं. ॲट द सेम टाइम सॅटरडे आम्ही इंग्लिश शिकत होतो. सॅटरडे ॲट द सेम टाइम वी वेअर लर्निंग इंग्लिश. आम्ही आत्ता इंग्लिश शिकत आहोत. नाव वी आर लर्निंग इंग्लिश. उद्या आम्ही इंग्लिश शिकणार आहोत. या टायमाला शिकणार आहेत उद्या. वी शॅल लर्न टुमारो. वी शॅल बी लर्निंग इंग्लिश. येतं का लक्षात? तू बोलत होता का? तू बोलत होता का? तू बोलत होता का? वेअर यू स्पीकिंग. वेअर यू स्पीकिंग. तू बोलत होता का? तू बोलत आहे का? आर यू स्पीकिंग. तू बोलत होता का? वेअर यू स्पीकिंग. तू बोलत असणार का? विल यू बी स्पीकिंग. येतं लक्षात? थांबा, तो शॅल विल आपण नंतर घेऊ. हां.
I were. I were speaking. Okay. Then also they were, No. when I communicate with them, they are something like that. It is totally wrong. But Actually, I still we can use were with I. जर मला पंख राहिले असते तर, काल्पनिक वाक्य आहे ना, अशा वाक्यांना आय सोबत तुम्ही वेअर वापरू शकतात. I were the principal. इफ जर असेल सुरुवातीला आणि वाक्य काल्पनिक असेल, काल्पनिक, जर मी PM राहिलो असतो तर, इफ आय वेअर PM ऑफ इंडिया, इफ आय वेअर अ बर्ड, तेव्हा ते वापरू शकतो. असं past tense continuous नो, वापरते. नाही They नाही. are totally speaking like that. येस येस. We were speaking. I were speaking there. हां, तर थोडक्यात एखादी क्रिया आत्ता सुरू आहे, एमिजार वर्बला ING. एखादी क्रिया सुरू होती, चालू होती, वॉज वेअर वर्ब ING. एखादी क्रिया सुरू असणार, शॅल बी, विल बी, VING. तुमच्या मनामध्ये आता प्रश्न येत आहे का की बी का बरं ॲड केला? कोणत्या डोक्यात आला का प्रश्न? एमिजार VING, वॉज वेअर VING, मग शॅल बी, विल बी, शॅल विल नंतर बी का बरं ॲड केला? हां ठीक आहे, इट्स ओके, यू आर राईट, बट स्टील एमिजार BVING आला का? वॉज वेअर BVING आला का? शॅल विल VING डायरेक्ट येऊ शकला असता की नाही, पण बी का बरं आलेला मध्ये? बरं, अजून माझा प्रश्न लक्षात नाही आला तुमच्या. आय वॉज बी आला इथे, वी वेअर बी आला इथे, इथे आला एमिजार नंतर बी आला. पूर्वीचे लोक Amazon was were ते पण shall be will be it's to have. शाल आणि विल हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. मॉडल ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी वर्ब नंतर V1च वापरायचा असतो, V1च वापरायचा असतो. आणि आपण या ठिकाणी VING वापरतोय, आहे की नाही, म्हणून तो बी हा वर्बच्या फर्स्ट फॉर्म म्हणून तो बी ॲड करतात तिथे. हा लक्षात. तर ठीक आहे, ते थोडंसं जास्त डोक्याला ताण घेऊ नका. फक्त काय लक्षात घ्यायचे, बोलत आहे एमिजार स्पीकिंग, बोलत होतो वॉज वेअर स्पीकिंग, बोलत असणार शॅल बी विल बी स्पीकिंग. ओके. जर तुम्हाला निगेटिव्ह वाक्य बनवायचे असेल, एमिजार वॉज वेअर शॅल विल नंतर नॉट लावायच्या. जर तुम्हाला प्रश्न वाक्य बनवायचे असेल तर एमिजार वॉज वेअर शॅल विल वाक्याच्या पुढे घ्यायच्या. तू काय करत आहे, व्हॉट आर यू डुईंग. तू काय लिहित आहे, भाऊसाहेब तुम्ही काय लिहित आहात, भाऊसाहेब तुम्ही काय वाचत आहात, भाऊसाहेब व्हॉट आर यू रीडिंग, व्हॉट आर यू रीडिंग, व्हॉट यू आर रीडिंग रॉंग, व्हॉट आर यू रीडिंग. ऑक्झिलरी वर्ब्स पुढे आला, आता हेल्पिंग वर्ब पुढे आला. टेक्निक, ग्रामर महत्त्वाचं असतं, परंतु आपल्याला ना भाषेमध्ये पंडित नाही व्हायचे, आपल्याला फक्त युजर व्हायचे आहे. म्हणून स्टील आय कॅन से यू, ग्रामर काय खूप महत्त्वाचं नाही, फक्त ना टेक्निक लक्षात घ्या. जर मला असं बोलायचं असेल तर असे वाक्य बनतात, जर मला असं बोलायचं असेल तर असे वाक्य बनतात. तो जजमेंट फक्त लक्षात घ्या. तुम्ही सब्जेक्ट वर्ब आणि ते सर्व रूल्स पाठ करत बसलेत तर अजून 10 वर्ष तुम्ही नाही शिकणार. मी लिहून देतो तुम्हाला. फक्त कुठे कसं वापरायचं तो जजमेंट लक्षात घ्या. तुम्हाला बीएडला अनेक गोष्टी सांगितल्या असतील, वर्गात कशी एंट्री करायची, लिहायचं कसं. डू यू फॉलो दॅट ऑल द सिस्टीम? नो. वी यूज अवर ओन सिस्टीम. इन द सेम वे, if you want to use any language, you have to use your own system. You have to just observe how the speaker is speaking, how the words he is using, how is the sentence structure. फक्त तुम्हाला ते लक्ष द्यायचं आहे फक्त. दॅट्स इट. लिहिताना ग्रामॅटिकल बरोबर लिहावं लागतं. बोलताना कसंही जोडाजाड करा, फोडाफाड करा. फोडाफाड केल्याशिवाय, तोडफोड केल्याशिवाय, मिस्टेक्स केल्याशिवाय आयुष्यात तुम्ही म्हणजे आयुष्यात आपण शिकू शकणार नाहीत.
सॉरी तुम्ही म्हणजे आयुष्यात आपण शिकू शकणार नाहीत. तर ते करावं लागेल. जर मला प्रश्न बनवायचे असेल तर फक्त हे पुढे घेईल आणि निगेटिव्ह वाक्य बनवायचे असेल तर इथे फक्त नॉट वापरेल. आणि अजून डब्ल्यूएच प्रश्न बनवायचे असेल तर याच्या पुढे व्हॉट, वेन, वेअर, हाऊ काय असेल ते शब्द वापरेल. फॉर एक्झाम्पल एकच वर्ब आपण घेऊ आणि त्याचे वाक्य वेगळे वेगळे बनवू. शॅल विलचं पण सांगतो आता. मी बोलणार, मी बोलत असणार, मी बोलणार आय शॅल स्पीक. मी बोलत असणार आय शॅल बी स्पीकिंग. मी बोलत नसणार आय शॅल नॉट बी स्पीकिंग. मी बोलत असणार का शॅल आय बी स्पीकिंग. तू लिहित असणार का, तू लिहित असणार का, तू लिहित असणार का, तू लिहित असणार. स्टेप बाय स्टेप जाऊ. तू लिहित असणार. यू विल बी रायटिंग. तू लिहित नसणार. यू विल नॉट बी रायटिंग. तू लिहित असणार का, विल यू बी रायटिंग. शॅल आणि विल मध्ये अजिबात कन्फ्यूज होऊ नका. ब्रिटिश इंग्लिशमध्ये आय आणि वी यांना शॅल वापरतात. काय वापरतात, शॅल. कोणत्या इंग्लिशमध्ये, कोणत्या इंग्लिशमध्ये, ब्रिटिश इंग्लिशमध्ये आय आणि वी असेल तर शॅल आणि बाकी सगळ्यांना गोधडी म्हणजे विल. आय आणि वी यांना शॅल, बाकी सगळ्यांना गोधडी म्हणजे विल. आय शॅल, वी शॅल आणि बाकी सगळ्यांना विल. पण तरी आय कॅन डेअर टू टेल यू, कन्फ्युजन असेल ना सरसकट प्रत्येकाला विल वापरा, काहीच प्रॉब्लेम नाही. अमेरिकन स्पीकर्स शॅल बी काय ते भानगडीत पडत नाही, प्रत्येकाला काय वापरतात, विल वापरतात. म्हणून बोलताना अजिबात काय डोक्याला ताण घेऊ नका, प्रत्येकाला विल वापरला तरी चालेल. मी बोलणार आय शॅल बी स्पीकिंग. मी बोलत असणार आय शॅल बी स्पीकिंग. बोलत असणार आय शॅल बी स्पीकिंग. तू बोलत असणार यू विल बी स्पीकिंग. तू बोलत नसणार यू विल नॉट बी स्पीकिंग. येतं लक्षात. इथे फक्त बी ॲड करायचा असतो आपल्याला. मी बोलत असणार आय शॅल बी स्पीकिंग. मी खेळत असणार आय शॅल बी प्लेइंग. तू खेळत असणार यू विल बी प्लेइंग. शॅल, आय शॅल, वी शॅल. बोला. आय शॅल, वी शॅल. आय शॅल, वी शॅल. आय शॅल, विशाल. आय शॅल, विशाल दोन मित्रांना लक्षात ठेवायचं. आय शॅल आणि विशाल, आय शॅल आणि विशाल दोन मित्र लक्षात ठेवायचे. आय शॅल, विशाल. बाकी सगळ्यांना विल. मी बोलत असणार आय शॅल बी स्पीकिंग. ते बोलत असणार दे विल बी स्पीकिंग. जर मला निगेटिव्ह बनवायचे असेल तर काय करेल, इथे नॉट ॲड करणार. मी बोलत नसणार. हां, तू बोलत नसणार. हां, विल नंतरच हेल्पिंग वर्ब नंतरच नॉट लावायचा असतो ना आपल्याला, मग इथे लावायचा तो. बी मध्ये येतोय त्यांना डिस्टर्ब नाही करायचं. ती बोलत असणार शी विल बी स्पीकिंग. ती बोलत नसणार. आता जर मला प्रश्न बनवायचा असेल तर मी फक्त पुढे गेल. मी बोलत असणार का, शॅल आय, हा बीची जागा तिथे राहील. शॅल आय बी स्पीकिंग. तू लिहित असणार का, विल यू बी रायटिंग. तू वाचत असणार का, विल यू बी रायटिंग. विल यू बी रीडिंग. विल यू बी रीडिंग. वाचत असणार का. तू काय वाचत असणार, व्हॉट विल यू रीडिंग. व्हॉट विल यू बी रीडिंग. बिल. थोडं कन्फ्युजन होऊ शकतं कारण मी तुम्हाला अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, येस ऑर नो क्वेश्चन आणि डबल एच क्वेश्चन असे 4 प्रकारचे वाक्य एकाच वेळी
आणि तिघं कार्ड एकाच वेळी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. हा लक्षात, कारण टाईम झालेला असल्यामुळे मी कमी वेळेत जास्त पॉवरच्या गोळ्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तरीसुद्धा मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं आणखी कॉन्सन्ट्रेट केलं तर ते लक्षात येईल. त ता तो ती ते V1 ल ला लो ली ले V2 लेला लेली लेले V3 त VING बोलत खेळत नाचत येत जात पीत खात झोपत त त त त VING. झोपत आहे एमिजार स्लीपिंग, झोपत होता वॉज वेअर स्लीपिंग, झोपत असणार शॅल बी विल बी स्लीपिंग. खात आहे एमिजार इटिंग, खात होता वॉज वेअर इटिंग, खात असणार शॅल बी विल बी इटिंग. येतं लक्षात, समजतंय. जात आहे, जात त आहे एमिजार गोईंग, जात होता वॉज वेअर गोईंग, जात असणार शॅल बी विल बी गोईंग. आता काय करणार, सब्जेक्ट व ॲग्रीमेंट माहिती पाहिजे. आय असेल तर एम, हे की नाही, सिंग्युलर असेल तर इज, प्लुरल असेल तर आर किंवा वेअर, सिंग्युलर असेल तर वॉज भूतकाळामध्ये, आय आणि वी असेल फ्युचरमध्ये तर शाल, आणि बाकी सगळ्यांना विल, आणि दिमागची दही करायची नसेल तर प्रत्येकाला विल. याच्यामध्ये थोडं डीपमध्ये गेलो तर असं विषय आहे की आय आणि वी यांना शाल वापरतात आणि बाकी सगळ्यांना विल. परंतु काही कंडिशन्स अशा असतात की काही वेळेस आपल्याला ते उलटं वापरावे लागतात. आय विल पनिश यू, आय विल पनिश यू. धमकी द्यायची असेल, ठामपणे काहीतरी सांगायचं असेल, वचन द्यायचं असेल, प्रॉमिस वचन, तेव्हा आय आणि वी यांना विल वापरतात ब्रिटिश इंग्लिशमध्ये. उलटं यू शॅल बी पनिश्ड म्हणजे तुला शिक्षा केली जाईल. ॲक्च्युअल वाक्यामध्ये विल वापरला पाहिजे, परंतु काय वापरलं आपण उलटं, शॅल. हां येस येस इट्स ओके. युला आहे ना, हा आहे काय सांगितलं गेलं, युला शाल वापरतात, युला फक्त विल येतं फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. मी लिहिताना खाली बघा शाल ऑब्लिक विल लिहिलं गेलं, तर ते नाही लिहिलं असेल तर म्हणून टाका. त्याचं कसं तुमची ती कन्सेप्ट तुम्ही माझ्यामुळे तुमची चुकी घेऊन द्यायची, म्हणून मला एकदम क्लिक झालं, एकदम क्लिअर लक्षात ठेवायचे. आय आणि विला शाल किंवा विल ते फिक्स आहे, पण युला फक्त विलच लागेल, शाल लागत नाही. येस बरोबर, नाही तर ते म्हणून ते बोललं ना तसं बरोबर होते. नाही बघा हे बघा इथं असं युरोपी काउंस केलेलं आहे ना, शाल ऑब्लिक विल केलेले तुम्ही, युला फक्त डॅश करून विल आहे, एकच करेक्शन. म्हणजे तुमच्या माहिती विल बोथ शाल विल बरोबर, फक्त यू हे जे सर्वनाम आहे ना, यू विल हे सर्व तुम्ही सांगणार म्हणजे ते रिव्हर्स हे आता माझ्या लिहिताना ते कसं झालं शाल म्हणजे कसं एक माझी चूक तुम्हाला सर्वांना म्हणून मला ते लक्षात आलं, म्हणून मी क्लिअर करतो. चूक नाही म्हणते ना, आणि त्यांना ते शाल विल म्हणजे चूकच झाली. येस सर, ते तुमचं आणि आपण शिक्षकाने एका वेळेस होतं तर आपण पण ते जेव्हा लक्षात आलं की लगेच ते दुसऱ्या वेळेस तो पॉईंट क्लिअर केलं पाहिजे. तर या मला अनुभवायचं मुलं चुकीचं ते प्रोनाऊन्सिएशन किंवा एक शिक्षकाची मिस्टेक पूर्ण म्हणजे ती काय म्हणतो ना हे होऊ शकतं, म्हणजे तुमचं नुकसान नाही व्हायला पाहिजे. म्हणून बाकी सर जेव्हा बोलत होते ना, एक्झाम्पल देत होते की यू शाल बोलत होते ना, मला ते क्लिक झालं. त्याच्या माइंडमध्ये असं झालं असेल की यू शाल, हे थोडं प्रॅक्टिस नाही होईल, इतकं सोपं आहे ना ते. फक्त तुम्ही आता सर ते मी एकाच दिवशी शिकवलं आता हे सर्व, आम्हाला पण स्पॅन कमी, त्याच्यामुळे सर पण कमी वेळात छान एक्झाम्पल देऊन शिकवलं आहे, येते का, त्याच्यामुळे होतं आहे ते. कारण की टेन्सला मॅडम सर फॉर टेन्स ओनली पीपल शीतल अकॅडमी स्पीकिंग एक 2-2 महिने तर टेन्सच शिकवतात ते, तरी तुला जर प्रॉब्लेम येतो. टेन्स हा असा भाग आहे म्हणजे एका वाक्याचे म्हणजे एका फॉर्म्युल्याचे किती वाक्य बनवायला लागतात टेन्सची, इतकं तुम्ही सर्व नॅचरल टीचर म्हणजे प्रॅक्टिस शिकून गेला, म्हणून ते आम्ही कमी स्पॅनमध्ये शिकवतो. हां लक्षात आलं ना, हे युला फक्त ते डॅश करून काय करून घ्या मॅडम, म्हणजे नंतर कसं आहे अजून काही थँक्यू.
मिस्टर पी डी शिंपी सर स्पष्टीकरण देत होते. करेक्ट. मिस्टर पी डी शिंपी सर वॉज एक्सप्लेनिंग. मिस्टर पी डी शिंपी सर एक मिस्टेक चे स्पष्टीकरण करून देत होते. Mr. P. D. Shimpy sir was explaining one minor mistake. Both way or giving explanation of one mistake or तुम्ही जे बोलले ते दोघं प्रकारे येऊ शकतात. दोन वाक्य आहेत म्हणजे verb आणि noun कसं वापरतो आपण explaining आणि giving a explanation. Both way you can. ट्रान्सलेशन अजिबात करू नका. आणि ट्रान्सलेशन करतोय का नाही करत हे आपल्याला कसं काय लक्षात येईल रीडिंग आणि लिसनिंगमध्ये. पण बेबी स्टेप्स ज्या आहेत त्या ह्या की आता आपण जे काय शिकतोय बोलत आहे, खेळत आहे, नाचत आहे, जात आहे, एमेजर VING. बोलत होता, खेळत होता, नाचत होता, जात होता, वॉज वेअर VING. बोलत असेल, खात असेल, पीत असेल, जात असेल, येत असेल, नाचत असेल, शॅल बी विल बी VING. निगेटिव्ह वाक्य बनवायचं असेल एमेजर नंतर नॉट, वॉज वेअर नंतर नॉट, शॅल विल नंतर नॉट. एस ऑर नो क्वेश्चन बनवायचे असेल एमेजर, वॉज वेअर, शॅल विल वाक्याच्या पुढे. आणि WH क्वेश्चन बनवायचे असेल तर त्याच्याही पुढे WH शब्द. एवढंच. सुरुवातीला ना ते खूप कन्फ्युजन वाटतं की हा शब्द आहेत, पण जेव्हा तुम्ही रेग्युलरली तुमच्या मनामध्ये त्याचा सराव करतात, वाक्य बनवत राहतात, मग तुमचा ब्रेन एक वेळेस असा होतो की without thinking you can easily speak according to the situation. So you will not think, so which form should I use, which subject or which pronoun should I use. So your brain will automatically respond that. Are you getting the point? Okay, so shall I stop or continue? I think you will continue for fighting is one group you do like this thing. One side gents all and one side ladies. If you want to teach present continuous or something ना म्हणजे for example आता हे विचारतील what are you doing. एक कॉमन विचारतील मला कधी कधी लेडीज सांगतील we are writing. कोणता टेन्स आला ॲक्च्युली तो प्रेझेंट कंटिन्युअस. लगेच ते विचारतील what were you doing. तुम्ही काय करत होत्या. we were writing. what shall be you writing. then we shall be writing. असं ग्रुप डिस्कशन केलं लगेच सोपं जाईल त्यांना प्रॅक्टिस केली तर असं मला वाटतं. येस. म्हणजे आम्ही तिथं म्हणजे एखादे प्रश्न विचारायचे आणि लगेच उत्तर द्यायचे. क्वेश्चन आन्सर पण होईल आणि टेन्स पण शिकणार तुम्ही. एक्झाम्पल बघा वाटल्यास एकदम सोपं. एक क्वेश्चन विचारा तुम्ही व्हॉट आर यू डुईंग हे तर पहिली दुसरीला विचारतो आपण. चला फ्रॉम दिस जेंटलमॅन. एखादं म्हणजे पैसा आहे. आता इंडिव्हिज्युअल देतं का कॉमन. म्हणजे इंडिव्हिज्युअल असेल तर आय येईल आणि कॉमन असेल तर वी. मग ते तुम्ही आता तुम्ही एकाला विचारतात तर ते लक्षात ठेवा. हां विचार कॉमन करू द्या आपण. कॉमन व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट वेअर यू डुईंग काय करत होत्या. व्हॉट वेअर आता पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स झालं. व्हॉट वेअर यू डुईंग. आता काय वापरणार आजच्या ठिकाणी काय वापरणार. वी वेअर रायटिंग. व्हेरी गुड. वी वेअर रायटिंग. भूतकाळ आहे ना म्हणून त्यांनी भूतकाळात प्रश्न विचारला ना व्हॉट वेअर यू डुईंग. मग तुम्हाला उत्तर काय द्यायचे. वी वेअर रायटिंग आन्सर. असं करा किंवा जसं तुम्हाला म्हणजे ते कम्युनिकेशन जे ना म्हणजे मी गाडी चालवत होतो. मी गाडी चालवत आहे. एकदम होता आहे असेल. इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये आणखी एक सांगतो. आधी ना मराठीमध्ये
मराठीमध्ये करा. मी आहे बोलत, आय एम स्पीकिंग. मी आहे नाचत, आय एम डान्सिंग. येते लक्षात? मराठी इंग्लिशमध्ये ना जे ट्रान्सलेशन द्यायचं असेल तर मराठीमध्ये चुकीचं करावं लागेल तुम्हाला थोडंसं. मी आहे शिकवत, आय एम टीचिंग. तुम्ही आहात शिकत, यू आर लर्निंग. या पद्धतीने. आता मी शिकवत आहे, आय एम टीचिंग, आय एम आय एन जी. ओके. आम्ही बोलत आहोत, वी आर स्पीकिंग. तू खेळत आहे, यू आर प्लेइंग. ते खेळत आहेत, दे आर प्लेइंग. तो खेळत आहे, ती खेळत आहे. राम खेळत आहे. फक्त इथे मराठी जो शब्द वापरणार तो इथे इंग्लिशमध्ये वापरा. येत आहे आता लक्षात? मी पुस्तक वाचत आहे, मी पुस्तक वाचत नाही. आम्ही पुस्तक वाचत आहोत, आम्ही पुस्तक वाचत नाहीयेत. तू पुस्तक वाचत आहे, तू पुस्तक वाचत नाहीये. ते पुस्तक वाचत आहेत, दे आर रीडिंग बुक. ते पुस्तक वाचत नाहीयेत. तो पुस्तक वाचत आहे, तो हां चला. ती इंग्रजीचे पुस्तक वाचत आहे. राम इतिहासाचे पुस्तक वाचत आहे. ओके. राम इतिहासाचं पुस्तक वाचत नाहीये. राम इतिहासाचं पुस्तक वाचतोय का? इज राम रीडिंग हिस्ट्री बुक? राम इतिहासाचं पुस्तक वाचत आहे का? येस ऑर नो क्वेश्चन. राम इतिहासाचं पुस्तक वाचत आहे का? तर आहे का? इज राम रीडिंग हिस्ट्री बुक? वाक्याच्या पुढे एम इज आर, वॉज वेअर, शॅल विल. प्रश्न विचारायचा असेल तर, निगेटिव्ह करायचे असेल तर एम इज आर, वॉज वेअर, शॅल विल, नंतर नॉट. जजमेंट. क्लच केव्हा दाबायचा, गिअर केव्हा पाडायचा, एक्सिलेटर केव्हा सोडायचं किंवा किती द्यायचं. जजमेंट. जजमेंट तो लक्षात घ्या. बोलतो, मी बोलतो, आय स्पीक. मी बोललो, आय स्पोक. मी बोलणार, आय शॅल स्पीक. मी बोलत आहे, आय एम स्पीकिंग. मी बोलत होतो, आय वॉज स्पीकिंग. मी बोलत असणार, आय शॅल बी स्पीकिंग. ती नाचत आहे, शी इज डान्सिंग. ती नाचत होती, ती नाचत असणार. ती नाचते, नाचते. शी डान्सेस, शी डान्सेस. ती नाचली, शी डान्स्ड. एकदम तोंडातल्या तोंडात तो डान्सड, डान्सेड. चांगले चांगले लोक पुशड, पुशेड. वॉकड, वॉकेड. टॉकड, टॉकेड, टॉकड, टॉकेड. शेम्ड. तर असे उच्चार करतात. तर ते तोंडातला ट ट ड उच्चार असतो. मी बोललो, आय टॉक, आय टॉक्ड, टॉक्ड. मी बोलतो, आय टॉक. मी बोलत आहे, आय एम टॉकिंग किंवा आय एम स्पीकिंग. मी बोलत असणार, आय शॅल बी स्पीकिंग किंवा आय शॅल बी टॉकिंग. समजतंय? प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, कंटिन्युअस टेन्स. एखादी क्रिया वर्तमानात चालू आहे, घडते, होते, तेव्हा आपण वापरतो प्रेझेंट कंटिन्युअस. एम इज आर, व्ही आय एन जी. एखादी क्रिया चालू होती, चालू होती, वॉज वेअर, व्ही आय एन जी. एखादी क्रिया चालू असणार. हे झालं कॉमन यूजसाठी. पण जनरली आपण सध्या काय चालू आहे सर, काय चालू आहे? बरं आहे. मग सध्या मी छावा कादंबरी वाचत आहे, म्हणजे सुरू आहे क्रिया. सध्या आपलं असं चालू आहे, सध्या ॲडमिशन सुरू आहेत, असं सध्या आता पेपर तपासण्याचे काम सुरू आहे. अशा वेळीसुद्धा आपण कंटिन्युअसचा वापर करतो.
तर ते हळूहळू ते बारकावे आपल्याला लक्षात येतील. परंतु कंटिन्युअसचा वापर ॲट द टाईम ऑफ द ॲट द प्रेझेंट टाईम सिच्युएशनमध्ये क्रिया सुरू आहे असं दाखवण्यासाठी. जसं यावेळी आता क्रिया सुरू आहे, प्रेझेंट कंटिन्युअस. अगदी याच पॉईंटला काल आपण शिकत होतो, वी वर लर्निंग. याच पॉईंटला उद्या पण शिकत असणार, शॅल बी लर्निंग. असं एमेजर कुठे वापरायचा, वॉज बेर कुठे वापरायचा, शॅल बी विल बी कुठे वापरायचा, वर्बचा कोणता फॉर्म कुठे वापरायचा, हे फक्त लक्षात घ्या. त्यासाठी मी माझ्या पुस्तकात, आता येणार एक पुस्तक आहे माझं, त्या पुस्तकातला कार्ड या टॉपिकवर आधारित वर्ब्सचे फॉर्म का महत्त्वाचे असतात आणि वर्बचे फॉर्म्स वापरण्याचे कशी पद्धत असते याच्यावर एक 2 पेजेसचे स्क्रीनशॉट आपल्या ग्रुपला मी पाठवलेले आहेत. तर सगळ्यात आधी वर्बचे फॉर्म्स वापरायला आपल्याला शिकता आलं पाहिजे. वर्बचे म्हणजे कोणता वर्बचा फॉर्म, या मॅडम वेलकम. मराठीला हां लावावा लागतो. का लावावा लागतो? कारण असा एक नियम आहे ग्रामरमध्ये की मॉडल ऑक्झिलरी वर्ब नंतर V1च वापरायचा असतो. पण आपण वर्बचं 4th फॉर्म म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल वापरतोय, म्हणून त्याच्यामध्ये बी हा वर्बच्या फर्स्ट फॉर्मच्या रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तो बी वापरतात. बी शाळेत जाणार, जात असणार, जाणार, आय शॅल गो टू स्कूल. आणि जाण्याची क्रिया चालू असेल, आय शॅल बी गोइंग टू स्कूल. येस, चालू असेल. येस, बी मुळे कन्फ्युजन का होतं? चांगल्याचं कन्फ्युजन होतं. कारण काय आहे? प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. मी माझ्या आईसोबत काल बाजारात जात होतो. आय वॉज गोइंग टू मार्केट विथ माय मदर. मी एक बोर्ड वाचले, व्हेरी गुड. क्लॅप फॉर मिस्टर परदेशी सर. I read a board, read. I read a book. I read a board. होऊन गेली. काही हां बरोबर. काही मुलं ओरडत होते. Some students or some boys were shouting. काही मुलं ओरडले. Some students shouted. काही मुलं ओरडत आहेत. Are shouting. मुलं परीक्षा देत आहेत. चालू आहे ना परीक्षा? देत आहेत. मुलं परीक्षा देत आहेत. Students are गिविंग एक्झाम, अटेंडिंग एक्झाम. काही पण वापरा, काही प्रॉब्लेम नाही. एका वर्डसाठी मल्टिपल वर्ड्स असतात, आपण तो मार्ग शोधायचा. जसं पाणी टाकून दिलं जमिनीवर, जर एखादा ऑब्स्टॅकल आला तर पाणी काय करतं? दुसरा मार्ग शोधतो. तसं इंग्लिशमध्ये तुम्हाला एखादा वर्ड आठवत नसेल ना, दुसरा वर्ड आठवायचा आणि तो काम दाखवून द्यायचं. म्हणजे त्या शब्दाला चिटकून नाही बसायचं. लगेच त्याला अल्टरनेटिव्ह कोणता वर्ड आहे का एखादा, तो वापरायचा आणि मोकळं करायचं. स्टुडंट्स आर गिविंग एक्झाम, स्टुडंट्स आर अटेंडिंग एक्झाम, स्टुडंट्स आर रायटिंग पेपर. काय फरक पडतो? एक्झामच आलं पाहिजे असं नाही, तो भाव फक्त क्लिअर झाला पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉईंट? त्या पर्टिक्युलर शब्दाला नाही धरून बसायचं, लगेच दुसरा मार्ग शोधायचा आणि वाक्य बनवायचं. हां येस. The definition of the language is language is a medium to express our emotions, feelings and thoughts. Medium आहे ते. Without speaking we can speak. By our gestures or by our eyes. So still
I dare to tell you, don't worry about grammar. तुम्हाला म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला मास्टर व्हायचं असेल, पंडित व्हायचं असेल, एक्सपर्ट व्हायचं असेल तर ग्रामरच्या डिटेल अभ्यास करा. तुम्हाला फक्त भाषा शिकायची असेल तर फक्त जजमेंट लक्षात घ्या. जजमेंट. Whatever you have told, I understood 100%. No sir, I don't want to be an expert, but I just want to be a speaker. झालं. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण एकच वाक्य बोलू शकतो. तुम्ही जे बोलले ते मला 100% समजलं, म्हणजे ते रॉंग होतं असं नाही म्हणता येणार. आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला असं वाटत असेल की अमेरिकामध्ये, ब्रिटनमध्ये एकदम प्युअर हिंदी, प्युअर इंग्लिश बोलत असणार, यू आर टोटली रॉंग. ते सुद्धा आपल्यासारख्या मिस्टेक्स करतात. इंडियनसारखी प्युअर इंग्लिश कोणीच बोलत नाही, प्युअर ग्रामॅटिकल बोलतो आपण. म्हणून म्हणजे ती गुलामी अजून पण आहे आपल्या डोक्यात. तर मराठी प्युअर नाही बोलणार. आपली अशी मानसिकता आहे की कुठल्याच भाषेला आपण मान सन्मान देत नाही. फक्त इंग्रजी जीला म्हणजे आपण हिंदी जी, मराठी जी नाही म्हणत. पण तरी सुद्धा रिस्पेक्ट दिला पाहिजे मॅम. कारण मी माझ्या मुलांना नेहमी सांगतो, आता तर माहिती आहे तुम्हाला, पण कसं आहे आता विषय म्हणून सांगतो, ज्याची इंग्रजी आणि टेक्नॉलॉजीवर कमांड त्याला जगभर डिमांड. म्हणजे आहेत ते आत्ताच्या कंडिशनमध्ये, ज्याची इंग्रजी आणि टेक्नॉलॉजीवर कमांड त्याला जगभर डिमांड. कुठेही जा तुम्ही, 10वी पास 10वी फेल जरी असलात, पण या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर गुगलसुद्धा तुम्हाला मोठ्या पदावर अपॉइंट करेल. गुगल ते काय बघणार नाही तुमचे सर्टिफिकेट, मेरिट लिस्ट आहे का, PhD आहे का, नेट सेट आहे, काय नाही बघणार. तर या गोष्टी आहेत. तर आय होप वॉट एव्हर आय एम ट्राईंग टू टेल यू, यू अंडरस्टूड इट व्हेरी वेल. बट आय हम्बली रिक्वेस्ट यू, इफ यू डोंट प्रॅक्टिस इट, इट इज ऑल वेन मीन्स व्यर्थ. I am aware that you have a lots of work, your records and your papers and all the household works, but still you don't need to take a pen and write up on paper. You can start thinking in English. That is the best way of learning. स्वतःशी आपण ज्या गप्पा करतो, आर यू स्पीकिंग विथ युअर सेल्फ? आर यू स्पीकिंग, तुम्ही बोलत आहात का, किंवा डू यू स्पीक विथ युअर सेल्फ? तुम्ही स्वतःशी बोलता का? डू यू स्पीक, तुम्ही बोलत आहात का? आर यू स्पीकिंग? डू यू स्पीक विथ युअर सेल्फ? तुम्ही स्वतःशी बोलता का? इफ येस, ट्राय टू स्पीक इन इंग्लिश टू युअर सेल्फ. बेनिफिट नंबर 1, नोबडी इज देअर टू टेक आउट युअर मिस्टेक्स. तुमच्या मिस्टेक्स बघायला कोणी नसणार. सेकंड, यू विल स्पीकिंग विथ द बेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. तुम्ही जगातल्या सगळ्यात सुंदर अशा व्यक्तीशी बोलणार, जे स्वतःशी बोलणार. तर आणि नाही, आरशात बघण्याची गरज नाही सर. आता फॉर एक्झाम्पल, आता लेक्चर झालं ना, आता लेक्चर झालं की मी माझे पेपर तपासणार. हां येस, आय एम ॲग्री विथ यू. त्याला बेस्ट पर्याय सांगतो. भोई सरांसाठी क्लॅप करा, चांगला पॉईंट सांगितला सरांनी. पण त्याच्याही पुढे आपण एक स्टेप पुढे जाऊया सर. तुम्हाला हां, ते थोडं डायव्हर्ट झालं, पण तो मुद्दा आपण क्लिअर करतो. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही स्वतःशी जर बोलणार ना, स्वतःशी जे विचार करतो ना आपण, ते इंग्लिशमध्ये स्टार्ट करायला. फॉर एक्झाम्पल, आता मी माझ्या मनात विचार करतो, हां, आफ्टर द क्लास आय शॅल गो इन माय ऑफिस अँड आय विल चेक द रिमेनिंग पेपर्स. प्रत्येकाच्या मनात काहीतरी प्लॅनिंग चालू आहे, किंवा प्रत्येक व्यक्ती काही ना काही प्लॅनिंग करत राहतो किंवा बोलत राहतो.
आता मी असं करेल, असंही करेल. हां, सर, तर ते तुम्ही एक्सक्यूज मी सर, मी माझा अनुभव सांगते. असा प्रयत्न केला तुम्ही आता अगदी फ्लुएंटली काही वेळ नाही घेता बोलले, पण मला माझ्या मनातल्या मनात एक वाक्य बोलण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव 10 मिनटं लागू द्या, 10 मिनटं लागू द्या. मला अनुभव काय आला मी सांगते का. अशा शब्दांची जुळवाजुळव करत होती. आपण जेव्हा कॉन्सन्ट्रेट होतो सर स्वतःशी, आपण आपल्या सोबतचं मागून दिसतो आणि मग घरात मला हाक मारताय, मी माझ्या सुनेल काय ठीक आहे. एक छोटे छोटे वाक्य तयार करत असताना आमच्यासारख्यांना खूप साऱ्या शब्दांची, मग काळांची, V1, V2, V3 या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करायला स्पेस द्यावा, वेळ भरपूर वेळ द्यावा लागतो. तेव्हा एक मॅडम प्लीज स्टँड अप. मॅडम वुड यू प्लीज रीड द सेंटेन्स. राम सिनेमा बघत होता. एका ग्लान्समध्ये मॅडमांनी असं नाही वाटलं र ला काना रा म मगराच्या म राम सला पहिली सी ने मा बघत इकडे होता. हे काय वाईट काय लिहिलं बेटा वाच. हे काय लिहिलं. राम सिनेमा बघत होता. मॅडमांच्या स्पीडमध्ये आणि मुलीच्या स्पीडमध्ये किती फरक होता का. फरक होता. रीडिंग स्किलची डेव्हलपमेंट. आणि जर समजा नर्स थँक्यू बेटा घ्या. आणि जर समजा प्लीज मॅडम प्लीज सिट डाऊन. जर एखाद्या नर्सरीच्या बाळाला बोलवलं असतं तर त्याने कदाचित र ला काना रा म मगराच्या म असं सुरुवात केली असती. आपण आता नर्सरीला आहेत. जर तुम्हाला त्रास होत असेल तर पण सातत्याने प्रयत्न केला की राम सिनेमा बघत होता. राम सिनेमा बघत होता. एका ग्लान्समध्ये डोळे उघडताच बरोबर वाक्य वाटले जाते बघा. म्हणजे रीडिंगची प्रॅक्टिस झाल्यानंतर ती स्टेट येते, ती अवस्था येते. येस म्हणून सुरुवातीला त्रास होईल मॅडम. हां आणि मग त्याच्यासाठी बेस्ट पर्याय काय की प्रत्येक वेळी तुम्ही वही घेऊन नाही बसू शकत ना. प्रत्येक वेळी तुम्ही जो विचार करता तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलणार हा विचार करायचा. माझ्या मुलांना मी आणखी एक गोष्ट सांगतो. तेव्हा येते भाषा. जेव्हा आपण विचार करतो तेव्हाच आपल्याला शब्द सुचतात. न विचार करता तर काय सुचत नाही. एक गोष्ट आणखी सांगतो. एका दिवसात तुम्ही करोडपती बनू शकतात. एका दिवसात तुम्ही सेलिब्रिटी बनू शकतात. एका दिवसात तुम्ही सक्सेसफुल पण बनू शकतात काही पण लकीली. पण एका दिवसात लता मंगेशकर नाही बनू शकत. एका दिवसात तुम्ही बिस्मिल्ला खान तो पंडित उस्ताद नाही बनू शकत. एका दिवसात तुम्ही विराट कोहली धोनी नाही बनू शकत. यू हॅव टू प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड practice. That is the only way to learn anything in the world. Am I right? Okay. So I hope you understood today's topic. I have taken half an hour, but I have completed my promise that I have taught my tenses in 15 minutes only. Yes, yes. So if you have any questions, you can ask me. Any confusion? I have completed my actual topic in 15 minutes, but other discussion was going on, so we delayed. If you have any question, please ask me. वाक्य केलं प्रश्न तयार केला बरोबर. मग त्याला जर समजा निगेटिव्ह मध्ये करायचं असेल तर नॉट कुठे लावणार. अगोदर लावणार विल. शाल नंतर आणि विल नंतर नॉट लावायचा. नॉट. आता समजा विल पासून समजा एखादं वाक्य तयार केलं म्हणजे एखाद्याने हे केलं आहे बघा. ही विल बी गोईंग. He will be going. Yes. तर मग त्याचं हे याच्या विल पासून तयार केला प्रश्न. He will not be going. हां मग ते बरोबर. आता verbal question. Will he be going? त्याला निगेटिव्ह करायचं असेल Will he not be going? ही नंतर येईल का. Yes. Will he not be going? असं. Yes ma'am. हां पार्डन प्लीज. हां मराठीमध्ये आपला एक सिम्पल वर्ड आहे ऐकून आलं तर कोणता.
Okay, but it is a uddhat manner. In English, pardon please, pardon please. एखादा काय बोलतोय आपल्याला समजलं नाही किंवा ऐकू नाही आलं तेव्हा आपण काय म्हटलं पाहिजे? Pardon please ma'am, pardon please ma'am. हो हो, ते वर्ब्समध्ये कसे असतात, काही ना रेग्युलर वर्ब्स असतात, काही इरेग्युलर वर्ब असतात. फॉर एक्झाम्पल प्ले, प्लेड, प्लेड. ओके, पण इरेग्युलरमध्ये कोणते आले? स्पीक, स्पोक, स्पोकन, राईट, रोट, रिटन, गो, वेंट, गॉन, कम, केम, कम, रन, रॅन, रन. तुम्हाला ते लक्षातच ठेवावे लागतात. फॉर एक्झाम्पल, प्लीज मॅम सिट डाऊन. जसं आपल्याला 500 मुलं आहेत आपल्या शाळेमध्ये, परंतु प्रत्येक मुलाचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव आणि त्यांचं आडनाव आपल्याला माहिती असतं. आपण पाठ करत नाहीत. तुम्ही तुमच्या वर्गातल्या मुलांची नावं पाठ करता का? पण तरीसुद्धा दरवर्षी आपल्याकडे नवीन मुलं येतात आणि प्रत्येकाची नावं आपल्याला पाठ असतात. का? लक्षात ठेवतो, लक्षात ठेवतो. आता आमच्याकडे 8वीला मुलं आलेत की नवीन असतात, मग आम्हाला तर नावं लक्षात नाहीत. मग हा श्याम, मग श्यामूला रामू बोलतो एखाद्या वेळेस. हो सर, श्यामूने मी रामू आहे. हां रामू. मग नेक्स्ट टाईम आपण त्याला रामूच बोलतो बरोबर. म्हणजे यू हॅव टू रिमेंबर वर्ड्स, लक्षात ठेवावं लागतील. पाठांतर करण्याच्या भानगडीत पडू नका. किती पाठ करणार आहे की नाही? करून करून किती पाठ करणार? लक्षात ठेवायचे फक्त. आणि बेस्ट वे सांगतो, जर तुमच्याकडे डिक्शनरी असेल, डिक्शनरीमध्ये खूप ताकद असते. डिक्शनरीचा वापर जर तुम्ही केला तर जलद गतीने ते लक्षात राहतात. डिक्शनरीचा वापर केला तर. आता एस ओ सोहनी किंवा ऑक्सफर्डची डिक्शनरी येते. एस ओ सोहनीची सिम्पल मराठीमध्ये असते, 350-400 रुपयाला येते. जेव्हा आपण वाचन करतो, एखादा शब्द डिफिकल्ट वर्ड आला, डिफिकल्ट वर्ड नाही म्हणत, न्यू वर्ड आला, नॉट डिफिकल्ट, न्यू वर्ड आला की तो शब्दाचा अर्थ आपण डिक्शनरीमध्ये बघायचा. पाठ करण्याची गरज नाही, लक्षात घ्यायचा फक्त. परत कधीतरी तो शब्द आपल्याला आडतो बरोबर. यार हा शब्द तुम्ही बघितला होता कुठेतरी, परत एकदा डिक्शनरी बघतो आणि परत तोच शब्द आपला, अरे आता आपल्याला तर माहिती होतं. मग तो आता परमनंट तुमच्या डोक्यात राहील, तो विसरणार नाही तुम्ही. म्हणजे डिक्शनरीचा यूज खूप महत्त्वाचा असतो. डिक्शनरीमध्ये हां, डिक्शनरीमध्ये किती लोकांना आपल्याला अडलेला एखादा शब्द शोधता येतो? येस येस येस, बरोबर, येस येस, हो.